नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आज आपण बघणार आहोत न वाटता पुरण बनवायची एकदम अशी सोपी पद्धत। एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी काही वेळातच आपल्या पोळ्या त्या तयार होतात कमी वेळामध्ये। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीकडेच वळायचे। त्याआधी आपण केलेली कटाची आमटी बघूया। अप्रतिम अशी आमटी होते आणि ही झटपट तयार होते। गावरान पद्धतीने इथे मी ही आमटी दाखवलेली आहे। एकदम छान आणि चवीला एकदम टेस्टी लागते। चला तर मग आपण बघूया की आमटी आणि पोळ्या आहेत त्या कमी वेळात कशा तयार केलेल्या आहेत त्या। इथं आहे ते प्रसादाचं ताट आपलं तयार झालेले तर बघू शकता। ही थंड झाल्यानंतर पण पोळी आहे ना ती एकदम अशी सॉफ्ट आहे, म्हणजे अजिबात कडक बनत नाहीये। तर इथं आपलं संपूर्ण ताट तयार झालेले। आपण देवाला प्रसाद दाखवूया आणि पुढे आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये घरातल्या वाटीने 2 वाटी डाळ घेतलेली आहे। ही मापाने म्हणाल तर कपाला थोडीशी कमी आहे, अर्धा कपापेक्षा थोडीशी जास्त आहे। आणि ती स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायची। ही डाळ धुवत असताना स्वच्छ म्हणजे हाताने चांगली चोळून धुवायची, कारण याच्यावरती पावडर लावलेली असते। तर त्यासाठी बघा आता सुरुवातीला पाणी किती एकदम व्हाईट निघालेलं आहे त्याच्यामधून। अशा पद्धतीने 3 पाण्यातून मी हे डाळ आहे ती धुवून घेणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं 1 ते 1.5 चम्मच तेल घालायचं आणि हळद घालून घ्यायची 1 चम्मचभर, छोटा 1 चम्मच। आणि त्यानंतर आपण कुकरला आहे ते झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात मीडियम गॅसवरती। 4 शिट्ट्या तर काढायच्याच आहेत। आता इथे बघू शकता आपण डाळीला आहे त्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण हे थोडं थंड करून घेऊया। तोपर्यंत मी साईडला आहे ना ते एका टोपामध्ये गरम करत पाणी ठेवलेलं आहे, कारण डाळीमध्ये आपण जास्त पाणी घातलेलं नाहीये, तर फक्त डाळ शिजण्यापुरतं घातलं होतं। इथं आता आपली डाळ शिजून तयार झालेली तर बघू शकता एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी डाळ शिजलेली। जास्त पण एकदम गिजगी झालेली नाहीये आणि जास्त म्हणजे कमी शिजलेली पण नाहीये। परफेक्ट डाळ आपली इथं शिजून तयार आहे। तर आता इथं आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं ना तर ते पाणी याच्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे। म्हणजे जी आमटी आपण कटाची करायची त्याच्यासाठी आपण हे पाणी आहे ते घातलेलं आहे। आता डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर इथं पाणी आहे ते येळून घ्यायचं आहे, म्हणजे हे पाण्यापासून आपण कटाची आमटी करणार आहे। अप्रतिम अशी कटाची आमटी तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते। आता इथे बघू शकता हे तर चाळणीवरती मी हे गाळून घेते आणि 5 मिनिटं आहे ना असंच नितळत घ्यायचं आहे, म्हणजे आपली डाळ आहे ती ड्राय बनल आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहणार नाही। अशा पद्धतीने मी असंच याच्यावरती डाळ आहे ती ठेवून घेते, म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल। आता 5 मिनिटांनंतर थोडीशी डाळ आहे ती आमटीमध्ये टाकण्यासाठी मी ठेवलेली एक छोटीशी अर्धी वाटी आणि त्यानंतर आपण बाकीची आहे ती एका कढईमध्ये घालून घेतलेली आहे। सुरुवातीला काय करायचं, मीडियम गॅसवरती ही डाळ आहे ती तशीच परतून घ्यायची। शक्यतो जर ड्राय केलेली असेल ना तर जास्त याच्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही। तर आता ही मी ड्राय केलेली आहे त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट याच्यामध्ये गूळ घालून घेते आणि गॅस आहे तो मीडियम वरती आहे। ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मी तर 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे। आता इथे बघू शकता गूळ घातलेला आहे, फक्त इथे मी गूळ आहे तो चेचून घेतला होता। तुम्ही किसूनही घेऊ शकता, किसून घेतला तर झटपट आपलं पुरण आहे ते तयार होतं आणि गूळ आहे तो विरघळला जातो। इथं मी 1 चमचा सुंठ पावडर आणि वेलची पावडर एकत्र केलेली 1 चमचा घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं मिक्स करताना बघा गूळ जसजसा गरम होत जाईल तसतसा तो पागळायला सुरुवात होईल आणि हा डाळीमध्ये मिक्स व्हायला लागेल। इथं आता तुम्ही पाहू शकता की मी मिक्स करत असतानाच पुरण आहे ते एकदम स्मॅश व्हायला सुरुवात झालेली चम्मचच्या साहाय्याने, त्यामुळे डाळ आहे ना ती व्यवस्थित आपली शिजलेली आहे। आता तसंच मी 5 मिनिटं आहे तो हा गूळ वितळवून घेतले आणि छानपैकी सारखं हलवत आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं ऑलमोस्ट 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण हे ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे। गूळही पागळलेला आहे। तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने थोडासा गूळ आहे तो मी स्मॅश करून घेतलेला आहे आणि इथं ऑलमोस्ट आपलं पुरण आहे ना ते बघू शकता तयार झालेले। याच्यामध्ये डाळीचा अंश कुठेही दिसत नाहीये। तर आता आपण काय करूया, डाळ आहे ती आपण स्मॅशरच्या साहाय्याने आहे ना पुरण आहे ते स्मॅश करून घ्यायचे। इथं बघू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये आपलं पुरण आहे ते तयार होतं। अजिबात वाटायची झंझट नाही, काय नाही, मिक्सरला लावा पाट्यावरती वाटा, हे करायलाच लागत नाही। आपलं 5 मिनिटांमध्ये पुरण आहे ते स्मॅश करून तयार होतं आणि आपलं एकदम मौसूद लुसलुशीत असं पुरण तयार होतं। इथं बघू शकता पुरण एकदम सॉफ्ट झालेलं आहे, गूळ बारीक झालेला आहे त्याच्यामधला आणि 1 ते 1.5 मिनिटं आहे ना आपण फक्त हे आता हलवून घेणार आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडच्या कडायला राहिलेलं असेल तर ते मध्ये घ्यायचं आणि परत एकदा स्मॅशरच्या साहाय्याने आपण
पुरण आहे ते स्मॅश करून घ्यायचे. लगेच दिसतंय तर बघा एकदम बारीक असं पुरण झालेलं आहे. तुम्हाला वाटणारच नाहीये की हे स्मॅशरने स्मॅश केलेलं आहे. एकदम जसं आपण पुरण वाटतो सेम तसं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. पुरण थंड झालेले एका डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून दिलेले. आता इथं मसाल्यासाठी इथं मी थोडंसं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, ते भाजून घेतलेले. एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि तो कांदाही भाजून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी खडे मसाले घेतले, ते मी वरती मेन्शन करते काय काय मसाले घेतलेले आहेत ते. आणि ते मसाले ते मी डायरेक्ट आपण जे कांदा भाजत आहे त्याच्यावरती घालून घेतलेले आहेत आणि 1-2-3 मिनिटं ते भाजून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यावरती 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या सोलून घातलेल्या आहेत. आल्याचे 3-4 तुकडे घातलेले. तिथं कोथिंबीर घेतलेली. आता कोथिंबीर घालताना मी इथे आहे ना ते दांडे आपण शिल्लक ठेवतो कोथिंबीर मधले, तर ते आपल्याला वरून जे आपण कोथिंबीर त्यात घालता येत नाही. तर मिक्सरला जेव्हा पण आपण मसाला करतो त्याच्यामध्ये त्या दांड्यांचा वापर करा, यूज पण होतात आणि टेस्टला पण खूप छान लागतो मसाला. आता इथे मसाला मी एकदम बारीक मस्तपैकी बारीक करून घेतलेला आहे. आता एक कढई ठेवलेली आहे, त्यावरती 3 पळी तेल घालून घेतलेले. जिरा मोहरी घातली. जिरा मोहरी घातल्यानंतर तडतडल्यानंतर त्यावरती फ्रेश कढीपत्त्याची 15 ते 20 पानं घालून घेतलेली आहेत आणि त्यानंतर त्यावरती जे आपण वाटण केलेला मसाला होता तो घालून घ्यायचा आहे. वाटलेला मसाला घातल्यानंतर छानपैकी परतून घ्यायचा. स्लो गॅसवरती हा मसाला आहे तो चांगला भाजून घ्यायचा. बघू शकता साईडला छानपैकी असं तेल सुटत आलेलं आहे. असा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा. जेवढा छान तुम्ही मसाला भाजाल तेवढी छान आमटीही होते आणि त्याला चांगली करई येते. आता इथं मी मसाला चांगला भाजलेल्या साईडून तेल सुटलेले, त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलं. अर्धा चमच हळद घातली. 1 ते 1.5 चमच इथं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घातला. जिरा पावडर अर्धा चमच आणि धने पावडर अर्धा चमच घालून घेतलेली आणि नंतर हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे मसाले सुद्धा 2-3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत सगळ्या मसाल्यामध्ये, म्हणजे त्याला एक छान असा फ्लेवर सुटतो. जसा मसाला भाजत जातो ना तसं घरामध्ये एक वास सुटलेला असतो, म्हणजे समजत जायचं की आपला मसाला परफेक्ट भाजत आलेला आहे. आता इथे छानपैकी मसाला भाजलेला आहे, त्याचा सुगंध सर्वत्र दळवळत आहे. तर आता आपण काय करूया, जे मी पाणी घेतलं होतं, जी डाळ आपण ठेवली होती, तर ती डाळ मी स्मॅश करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आणि ते थोडंसं गरम करून घेतलेले. आता ते ह्याच्यावरती घालायचे थोडं आणि पटकन झाकण ठेवून घ्यायचे. थोडीशी याला उकळी आली ना, म्हणजे फोडणी बसली की त्यानंतर बाकीचं थोडंसं राहिलेलं ते ओतून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता आपण डाळीला फोडणी दिलेली आहे आमटीला आणि आता आपण याच्यामध्ये ते लागल तसं पाणी ऍड करायचे. सुरुवातीला आमटी आहे ना ती थोडी पातळच ठेवायची, कारण की आपण ही कमीत कमी 12 ते 15 मिनिटं कढवणार आहे. जेवढी छान आपण कढवून घेऊ ना तेवढी छान लागते आमटी. पोळ्यांची आमटी कधीही 15 ते 20 मिनिटं अर्धा तास अशी कडत ठेवायची, म्हणजे खूप छान लागते. आता इथे बघू शकता मी एक उकळी आलेली कडे आणि त्याच्यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आणि असंच आपण उकळीत बाजूला स्लो गॅसवरती छानपैकी उकळत ठेवूया आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. इथे बघू शकता आत्ताच किती छान अशी कढई आलेली आहे आमटीला आणि खायला खूप टेस्टी लागते. ही गावरान पद्धतीने जशी गावाला करतात ना सेम आई करती तशीच मी इथं दाखवलेली आहे. सिंपल पद्धत आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही इझिली बनवू शकता. इथे बघू शकता एक कमीत कमी 5 ते 7 मिनिटं झालेली उकळी येऊन आणि छानपैकी याला करई आलेली आहे, तरई आलेली आहे. तर आता आपण असंच उकळत साईडला ठेवूया आणि तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊया, म्हणजे पोळ्या करायला आपण सुरुवात करूया. आता इथं पोळ्यांसाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी याच्यामध्ये मैदा घेणार आहे. इथं तुमचं आहे ना गव्हाचं पीठ कसं आहे म्हणजे तर त्याच्यानुसार तुम्ही मैद्याचं कमी जास्त प्रमाण करू शकता. आता मी सेम प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलं. त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हळद घातल्यामुळे एक छान कलर येतो पोळीला आपल्या आणि टेस्टलाही खूप छान लागते. अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले आणि आपलं थंड पाणी असतं कोमट नॉर्मल ते पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता इथं बघू शकतो आपण मी त्याच वाटीने पाणी घेतलेले, म्हणजे समजेल की याच्यामध्ये आपल्याला मळण्यासाठी पाणी किती लागलेलं आहे. इथं कमीत कमी मला 1 वाटी फुल भरून पाणी लागलेलं आहे 2 वाट्यांना. तर जे नवीन मळणारे आहेत किंवा नवीन शिकणारे तर त्यांच्यासाठी म्हणून मी सांगत आहे की इथं आपण जे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे त्यासाठी 1 वाटी इथं मला पाणी लागलेले त्याच वाटीने. आता पीठ चांगलं मी मळून घेतलेले, त्यावरती 1 चम्मचभर तेल घालून घेतलं आणि परत चांगलं घुसळून मळून घ्यायचं आहे. पीठ 1-2-3 मिनिटं छानपैकी मळून घ्यायचंय तुमच्या बोटाच्या साह्याने किंवा मग मागच्या हाताच्या साह्याने असं छानपैकी मळून घ्यायचं. जेवढं छान पीठ मळाल ना तेवढी पोळी आपली फाटली जात नाही आणि छान येते. फक्त इथं पीठ मळताना मी पातळ मळलेलं नाहीये, पातळ पिठाची मला पोळी जमत नाहीये आणि नवीन शिकणारे त्यांच्यासाठी पण कठीण होतं की पातळ पीठ केलं ना की मग पोळी फाटली जाते. आता इथे बघू शकता आमटीला छानपैकी उकळी आलेली आहे आणि आपली आमटी आहे ती कमीत कमी 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत, कडलेली आहे आणि थोडी कमी पण झालेली आहे, आटून झालेली आहे. त्यामुळे ना छानपैकी आमटी आपली तयार झालेली आहे. आता आपण बाजूला ठेवूया आणि त्यावरती झाकण ठेवूया.
आता हे पीठ आहे तर याला 10 मिनिटं झालेली आहेत, मुरत ठेवलं होतं. तर आता 10 मिनिटांनंतर थोडंसं परत घुसळून घ्यायचे आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता ह्याचे मी एकसारखे गोळे करून घेते, म्हणजे आपल्या पोळ्या आहेत त्या एकसारख्या येतील. इथं सुरुवातीला नवीन शिकणाऱ्यांनी काय करायचं आहे, जे नवीन पहिल्या वेळेस बनवणार असतील तर त्यांनी आहे ना, इथं बघू शकता इथं पुरण आहे ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे, अजिबात कडक नाहीये झालेलं किंवा असं म्हणजे रबरबीत झालेलं नाही, एकदम सॉफ्ट असं पुरण तयार झालेलं आहे. त्यामुळे पोळी पण आपली खूप छान आणि सॉफ्ट येते. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी काय पहिली वेळ करणार असतील तर त्यांनी पुरण याच्यामध्ये भरताना थोडंसं कमी भरायचंय सुरुवातीला. ज्यावेळेस तुम्हाला जमत जाईल तसं मग पुरण एकदम जास्त भरायचंय. तर अशा पद्धतीनं पुरण भरून घेतलेलं आहे आणि एकदम हलक्या हाताने पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता एकदम हलक्या हाताने पोळी आहे ती लाटून घेतलेली. पोळी थोडीशी पातळ करायची, म्हणजे काय होतं एकदम जाड पोळी आहे ना ती खाल्ली जात नाही. तर अशा पद्धतीनं मी चपातीची एवढीच पोळी आहे ती छानपैकी पातळ अशी लाटलेली. आता याच्यावरती जर पीठ टाकलं असेल ना जास्त, तर तव्यावरती टाकल्यानंतर रुमालाच्या साह्याने तुम्ही ते पीठ आहे ते थोडंसं काढू शकता. आता या पोळीला मी जास्त पीठ लावलेलं नाहीये, तर आता आपण डायरेक्ट आहे ते पलटी करून घेऊया आणि त्यावरती तूप सोडून घेऊया. आता दोन्ही साईडने तूप सोडून घ्यायचं, म्हणजे पोळी आहे ती छान भाजली जाते आणि ड्राय पडत नाही. म्हणजे तुपामुळे काय होतं सॉफ्ट पोळी तयार होते. तुम्ही तेलाचा वापरही करू शकता आणि व्यवस्थित आपली दोन्ही बाजूनी पोळी आहे ती खरपूस भाजून घ्यायची आहे. आता इथं बघू शकता पहिली पोळी आहे, तवा गरम होता तर त्याच्यावरती मी ही पोळी आहे ती भाजून घेतलेली आहे आणि आता आपण तशीच दुसरी पोळी लाटून घेऊया आणि ती भाजून घेऊया. आता इथं बघा पहिली पोळी आपली झालेली आहे, एकदम सॉफ्ट अशा पोळ्या तयार होतात. आता इथं दुसरी पोळी मी अशा पद्धतीनं लाटून घेत आहे. जर हुंडे आपण जास्त करून ठेवले ना, गोळे म्हणजे हुंडे म्हणजे गोळे, तर ते थोडंसं मग पोळी आहे ती फाटायला सुरुवात होते. तर शक्यतो 2-3 हुंडे केल्यानंतर लगेच पोळी आहे त्या लाटायला घेत न्यायच्या आहेत, कारण की मग ओलसरपणा निर्माण होतो आणि पोळी आहे ती फाटली जाते. आता इथं मी पीठ हटवलेलं आहे त्याच्यावरचं रुमालानी आणि त्यावरती आपण तूप सोडून घेऊया. मी सुरुवातीला वरूनही तूप सोडलेलं आहे आणि खालच्या बाजूनी तूप सोडून घेतलेले. तर बघू शकता टमकन मस्त आपली पोळी आहे ती फुगलेली आहे आणि छान अशी लुसलुशीत पोळी तयार होतात. तर एकदम झटकन तयार होतात, कमीत कमी अर्ध्या तासात आपलं पुरण तयार होतं आणि त्यानंतर आमटी आणि भाताला आणि एक भाजी करायला काही जास्त वेळ लागत नाही. मग तुमच्या गडबडीच्या कामामध्ये अशा पद्धतीच्या पोळ्या तुम्ही पटकन करू शकता. तर मी बघा ही पण पोळी आहे ती भाजून घेतलेली आहे, पोळ्या छानपैकी टमकन फुगलेल्या आहेत मस्तपैकी. चला तर मग अशाच बाकीच्याही पोळ्या आहेत त्याही मी अशा पद्धतीनं भाजून घेते. महाराष्ट्रामध्ये काय आहे ना, मध्ये कोणताही सण असू द्या, मग तो गौरी गणपतीचा असू द्या, गुढीपाडव्याचा असू द्या, होळीचा असू द्या, कोण पाहुणे येणार असतील तर शक्यतो ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरांमध्ये ना पुरणपोळीचा बेत असतो आणि पुरणपोळ्या ह्या केल्याच जातात. तर अशा पद्धतीने एकदा पुरणपोळ्या करून बघा, कटाची आमटी करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि झटपट तयार होते. आता इथे बघू शकता आपल्या पोळ्या पण तयार झालेल्या आहेत. आता आपण सर्व करून घेऊ. आमटी ही एकदम अप्रतिम अशी दिसते. चला तर मग आपण सर्व करून घेऊया. आता हे प्रसादाचं ताट मी केलेलं आहे. तर बघू शकता पोळी थंड झालेली आहे तरी सुद्धा अजून किती सॉफ्ट आहे ती, म्हणजे थंड झाल्यानंतरही पोळी अजिबात म्हणजे कडक बनत नाही. चला तर मग रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. अशा पद्धतीने करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास संगीता सोमी किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच काही आपल्या रेसिपी पाहण्यासाठी. आपल्याला एक विनंती आहे की आपण इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपण कोणत्या भागातून व्हिडिओ पाहत ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ही कमेंट वाचायला मला नक्कीच आवडेल.